तुम्ही कुस्ती खेळा, कुस्ती खेळून हरवा ना. तो आम्हाला पराजय तो माझा मला मान्य आहे हो. हे पण तुम्ही जाणून बुजून केलंय का त्यानं? तू बाबा मला चल ही असली इजा करून तू आज जिंकलायस, परत मी तुला दाखवतो ही कुस्ती कशी जिंकायची असते ती. ती सिच्युएशनच अशी होती. तू पुढचा तो काय म्हणजे ते महेंद्र काय डोक्यात घेऊन आला होता ते माहीत नाही. आणि त्याला जे करायचे त्यांनी ते 10 ते 15 सेकंदामध्येच त्यांनी ते उरकून टाकलं. कुस्ती झाली असती तर हो मी हारलो असतो नंतर. तुम्हाला हरवलं असतं त्यात आनंद आहे. महाराष्ट्रातच गादा येणार होती. महाराष्ट्राचे दोन्ही मल्ल महाराष्ट्राची पब्लिक तिथं सगळी होती, नाराज होऊन जाणारच ना. कुस्ती क्षेत्रातील मानाची हिंद केसरी स्पर्धा परवा साताऱ्यामध्ये पार पडली. राजश्री शाहू महाराज स्टेडियममध्ये ही फायनल रंगत झाली आणि त्या फायनलच्या मॅचमध्ये माजी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ होते आणि त्यांच्यासमोर त्यांना चॅलेंज होतं महेंद्र गायकवाड यांचं. यामध्ये महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलेले आहे आणि नवीन एक हिंद केसरी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मात्र या कुस्ती दरम्यान जो वाद झाला आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी काही रिॲक्शन दिल्यात. ह्या सगळ्यावर मी त्यांना बोलतं करणार आहे. खुद्द पृथ्वीराज माझ्यासोबत आहेत. पृथ्वीराज, सर्वप्रथम तुमचा हात कसा आहे आणि किती फ्रॅक्चर झालेला आहे? फ्रॅक्चर म्हणजे सर लिगामेंट आणि हाड क्रॅक आहे. भरपूर लागलेलं आहे. असं कुस्तीत होत असतं ना असं? हा नाही, असं असं एवढं नाही होत. हा म्हणजे जाणून बुजून केलेला डाव आहे. अनलिगली होल्ड पूर्ण डाव आहे. म्हणजे या कुस्ती स्पर्धेतला डाव नाहीच हा. म्हणजे महेंद्र गायकवाड हे तुमचे दोस्त आहेत, पण दोस्तीत कुस्ती झाली? हो दोस्त आहेत, कारण भरपूर आम्ही स्पर्धा पण एकत्र केलेल्या आहे, बाहेर पण खेळायला गेलो, म्हणजे दोस्तच आहे आम्ही पण. हे व्यक्तिगत राग होता की खरंच कुस्ती होती? आता त्यालाच माहिती, हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच. काय, तुमचं काय निरीक्षण? कारण तुम्ही स्वतः, आम्ही व्हिडिओ पाहिले, तुम्ही पडलेले आहेत, तुम्ही असं हात वगैरे करता आणि तरी सुद्धा ती कुस्ती थांबत नव्हती. याचा अर्थ काय? काय व्यक्तिगत राग वगैरे काय काय नेमकं? ना मी वाजवतोय आणि मी म्हणजे रेफरीला वॉर्न करतो की माझा हात म्हणजे म्हणजे मागच्या साईडने पिळतोय तो, तरी त्यांनी सोडला नव्हता. शेवटी त्याच्या जो कानावर आवाज आला तोपर्यंत सोडतच नव्हता. नंतर त्यांनी सोडला. तर ते हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे, काय होतं तुझ्यामध्ये. नेमकी ए टू झेड नेमकं झालं काय होतं? कुस्ती सुरू झाल्यापासून तुमच्यामध्ये काही बाचाबाची झाली, काही बोलणं झालं आणि कुस्ती दरम्यान काय नेमकं एकूण घडलं, काय सांगाल त्याबद्दल? नाही असं काहीच नाही, कधीच नाही. कारण का कधी असं झालंच नव्हतं. आणि कुस्ती झाल्या तर जास्तीत जास्त 20 सेकंदाच्या आतमध्ये झाले. म्हणजे तो काय त्याने डोक्यातनं प्लॅनच करून आला असेल तर काय त्याचं त्याला माहिती. काय बरं एवढी काय खुन्नस आहे नेमकी? असं एवढं असं नाही करायला पाहिजे. तुम्ही ज्युनियर पैलवान आहेत, मला वाटतं तुम्ही त्यांना. भरपूर ज्युनियर म्हणजे मोठाच पाहिलं ना, पण का असं झालं हेच मी अजून, कारण का मीच मलाच असं हे कारण का असं का तुम्ही कुस्ती खेळा, कुस्ती खेळून हरवा ना. तो आम्हाला पराजय तो माझा मला मान्य आहे हो. हे पण तुम्ही जाणून बुजून केलंय का त्यानं? आणि मीच नाही, पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर लक्ष लावून आणि ती कुस्ती लक्ष लावून बघतोय. नेमका आक्षेप काय बरं तुमचा या सगळ्या कुस्तीच्या दरम्यान? अनेक जण म्हणतात 90 अंश कमेंट करू नये. नेमकं काय मध्ये हे असं करणं किंवा काय असा नियम आहे? हा प्रश्न सर जे पैलवान असतील त्यांनाच विचारा. 90 अंशाचा कोण होता का डायरेक्ट म्हणजे हा कोपऱ्यातनंच काढायचा डाव होता. म्हणजे पैलवान असं वाटलं जणांना विचारा, त्या स्वतः पैलवानाला विचारा काय हो तुझ्या मनात. आता 90 अंश 2 कुस्ती अगोदर मी पण हा सेम डाव केलेला आहे सर. तुम्हाला व्हिडिओ मी क्लिप दाखवून ती सेम डाव केलेला आहे, पण मी त्याच्यावर पॉईंट घेतलेले, मी असं लावलं नाहीये. म्हणजे त्यांनी नेमकं एक्स्ट्रा काय केलं नेमकं? म्हणजे दोन्ही हाताने जे एखादं होल्ड करणं अनलिगली होल्ड स्पर्धेत. दोन्ही हाताने तो होल्ड करून पण होल्ड पण नाही, तिथं पुढं ढकलतोय तो. म्हणजे त्याला म्हणजे काय त्याच्या डोक्यात काय होतं, त्याच्या साथीदारांनी त्याला काय सांगितलं होतं, बाबा त्यालाच काय माझ्यासोबत असं करायचं होतं. काही याच्या आधी तुमच्यामध्ये काही बाचाबाची किंवा कुठल्या स्पर्धेमध्ये काय असं बोलणं किंवा असं काय? कधीच नाही असं कधीच नाही. एवढं लास्ट म्हणजे खालच्या पातळीवर ना जाऊन तर कधीच नाही. याच्या आधी तुमचं कधी असं प्रेमाने बोलणं, आपुलकीने कधी, आता ते तुमचे सिनियर आहेत तर कधी असं बोलणं कधी झालं होतं? कधी होत असतं सर, म्हणजे असं भरपूर. आता काल पण परवा दिवशी पण आम्ही एकत्र म्हणजे आम्ही फायनलला आलो, तो त्याच्या आधीवर पण पप्पांनी बाईट दिली होती. कारण का महाराष्ट्राचा एक इतिहास होणार होता, कारण का दोन्ही महाराष्ट्राचे पैलवान एकत्र
फायनलमध्ये दिसणार होते. हा इतिहासात होता, एक मोठी गोष्ट होती महाराष्ट्रासाठी. पण ऐतिहासिक क्षण होता. ऐतिहासिक क्षण होता आणि नंतर हे असं होणार होतं हे कोणाला माहीत नव्हतं. त्यावेळेस ज्यावेळेस तुमची कुस्ती सुरू होती त्यावेळेस अनेक आजूबाजूचे आवाज येत होते, त्यामध्ये तुमचे वस्ताद होते. तर तिथे काय आवडलं नाही नेमकं तुम्हाला? आवडलं म्हणजे मी सर पहिली गोष्ट तर मी थांबवत होतो, कुस्ती थांबवायचा प्रयत्न करत होतो. वरचा पण पहिलवान बघत होता, ते समोरनं साईडचे, कारण का साईडने पप्पा पण ओरडत ते हात बघा माईकवर. म्हणजे रेफरी पण साईडचे जे साईड रेफरी असतात ते पण म्हणतात हात बघा. आणि ती कुस्ती शेवटी म्हणजे पंच काय मग ह्याच्यावर होतं काय माहीत नाही, ती कुस्ती स्वतः त्यांनीच थांबवली. म्हणजे आवाज जसा आला म्हणजे कटकट मी पूर्ण ढिल्लं सोडून दिलं शरीर. तेव्हा ते म्हणजे मी खाली पडून गेलो तेव्हापर्यंत तेव्हाच सोडून दिली. आणि पूर्ण त्याच्या समर्थकांचे आवाज येत होते बाबा, म्हणजे साहजिकच आहे. पूर्ण ते म्हणतच होते की सोडू नको हात, आता पकडलाय वर चढव, काय हे कर ते कर. म्हणजे एवढा आता मोठा तिथं बोलबाला होता, पण मला चांगला स्पष्ट आवाज होता. कारण का पुढचं म्हणतोय ना, कारण का एकदा आपण डाव पकडलेला असं सोडणं, असं कोणत्याचं वस्ताचं सांगितलं असेल त्यांनी. वस्ताद होते तिथे काका पवार आणि हे सगळे मंडळी. यांनी हा प्रकार पाहून थोडंसं थांबवायला पाहिजे होतं किंवा ह्या गोष्टीला कुठंतरी ते थांबवायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला पहिलवान म्हणून? त्यांनीच थांबवायला नाही, कारण का थांबवण्यासारखी जे सिच्युएशनच नव्हते. कारण का ही गोष्ट 10 ते 15 सेकंदात झालेली आहे. आणि म्हणजे शिट्टी वाजोस्तोपर्यंत त्याला जे काम करायचं होतं त्यांनी ते करून टाकलं त्यांनी. म्हणजे बोलायला काय आणि साईडच्यांना करणार काय नंतर. पंचाची भूमिका कशी वाटली तुम्हाला? पंच ते कुस्ती ते ह्याच्यात पंचाचं पण माग होता, ते नंतर पुढं आला त्यांनी शिट्टी वाजवायला पण थोडं हेच केलं. कारण का साईडचे रेफरी त्याला माईकवरनं सांगतात ना, हात 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 होल्ड देखो आप. तुम्ही परत एकदा कुस्ती बघितली तुम्हाला सगळं कळलं ती सिच्युएशन काय होती. ते कुस्ती झाल्यानंतर तुम्ही रागाच्या भरात तिकडे बोलले आणि महेंद्र गायकवाडला काहीतरी बोलत होते. काय बोलले नेमके तेव्हा? त्या रागाच्या भरात म्हणजे असं काय होतं, कारण का ते मोडणं म्हणजे हातच काढायचं त्याच्या डोक्यात होतं. मी त्याला फक्त एवढं दाखवलंय की तू बाबा मला चल, ही असली इजा करून तू आज जिंकलायस, परत मी तुला दाखवतो ही कुस्ती कशी जिंकायची असते ती. एवढंच बोलून मला नंतर पण आणि वडील मग तेवढ्यात पळत आले आणि सगळं झालं. आणि नंतर मी कुस्ती तेपर्यंत नंतर पण करायला गेलो होतो. तर नंतर मी कुस्तीला हात मिळवायला गेलो, पण तो माझा हात खाली गळून पडला. ते नंतर मला उचलताच येण्यावर मग दुसऱ्या हाताने उचलून मग ती कुस्ती मला म्हणजे करण्याचं हेच नाही तर राहिलं. मला तोच प्रश्न विचारायचा पुढचा, की कुस्ती एक सुसंस्कृतपणे खेळली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूचं अभिनंदन केलं जातं. काही काही पैलवान तर पाया पण पडतात. तर असं काही दिसलं नाही आणि एवढी मोठी भारतातली तरी स्पर्धा आहे मोठी. त्यामुळे भारतात महाराष्ट्राचं नाव खराब होतंय ना. आणि त्यात आपण शिवरायांच्या महाराष्ट्रामधले मावळे आहेत आपण. हे असं तर मी भरपूर पैलवानकीत ही अशी गोष्ट. 2 मराठी पैलवान भिडले होते. मराठी पैलवान आणि त्या पैलवानाची पहिलीच वेळ नाही आहे. तुम्ही महाराष्ट्र केसरी या फायनलला पण बघितले असेल 2025ला. त्याच तालमीतलेच पैलवान हर्षवर्धन सदगीर त्यांनी पार त्याच्या म्हणजे कानफाटात मारायचा प्रयत्न केला. ही दुसरी वेळ होती मला असं करायची. मागच्या वेळेस पण आमची एकदा मातीत कुस्ती आली होती, त्याला पण माझ्या पायाला मी होल्ड करत होतो, कुस्ती थांबवायचा प्रयत्न करत होतो, तेव्हा पण त्यांनी सोडलं नव्हतं. आणि हे असं म्हणजे सारखं सारखं पूर्ण महाराष्ट्र बघतो. मग काल हिंद केसरीच्या फायनलला झाली, 2 महिन्या अगोदर महाराष्ट्र केसरीच्या फायनलला झाले. महेंद्र गायकवाडांचा काही स्वभाव तापट आहे की ते जाणीवपूर्वक असं करतात की काय, नेमकं कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव तर काय आपल्याला एवढं माहीत नाही, पण असं करतोय म्हणलं काहीतरी वेगळं असनच ना. कुस्ती बदनाम होते. भरपूर बदनाम झाली. काल बसणं 3 दिवस झाला आपण तेच बघतोय, कुस्तीच बदनाम होती. ऋतुराज, महाराष्ट्र केसरी जेव्हा तुम्ही झाले तेव्हा आम्ही बघितलं, त्यावेळेस आपण बोललो पण होतो, आपण मुलाखत झाली होती. काय वाटतं, हिंद केसरी व्हायचं एक स्वप्न पाहिलं होतं पण ते आता या दुखापतीमुळं होता नाही आलं. तर काय म्हणत तुझ्या काळजाच्या कप्प्यात एक भावना आहेत वेगळ्या? काळजाच्या कप्प्यात म्हणजे दुःखाचीच फक्त एवढं लागलं तसं. कारण का मला भरपूर प्रेम भेटलं. कारण का मी सर्वात लहान वयाचा असेल की महाराष्ट्र केसरीपर्यंत फायनलला पोहोचणारा महाराष्ट्रातला पहिल्यांदा. अजून काय नाही, अजून येतं 2 महिने सांगितलं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. असंच रिकवर होऊन लवकरात लवकर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करेन. त्याच्या कप्प्यात एक भावना आहेत वेगळ्या? काळजाच्या कप्प्यात म्हणजे दुःखाचीच फक्त एवढं लागलं तसं. कारण का मला भरपूर प्रेम भेटलं. कारण का मी सर्वात लहान वयाचा असेल की महाराष्ट्र केसरीपर्यंत फायनलला पोहोचणारा महाराष्ट्रातला पहिल्यांदा. अजून काय नाही, अजून येतं 2 महिने सांगितलं आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. असंच रिकवर होऊन लवकरात लवकर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करेन. पण हे होणाऱ्या गोष्टी आज थांबल्या पाहिजे कुठं.
आई वडिलांच्या भावना काय होत्या, तुमचे चुलते मुरलीधरांना यांचा काही फोन आला का? नाही, फोन हे गडबडीत तर काय नाही, पण वडील समोरच होते. वडिलांचं तर थोडं म्हणजे अक्षरशः त्यांच्यानंतर डोळ्यात पाणी आलं आणि ते पाणी येऊनच तुम्ही ते व्हिडिओ पण बघा, पाणी येतच ते पैलवानासोबत बोलतात पुढे म्हणलंय. म्हणजे हा सगळा प्रकार हे सगळं होऊन देखील तुम्ही थांबणार नाहीयेत, पुन्हा कुस्तीच्या मैदानावर तुम्ही येणार आहेत? नाही नाही, थांबणार तर आपलं म्हणजे हे आमच्या घराण्याचं तर पैलवानकीचं तर रक्त आहे आणि हे आत्ता हे लागलेलं आहे. अजून थोडी रेस्ट करून लवकरात लवकर बरं होऊन लवकर कमी. पण हा जो काल परवा झालेला जो प्रकार आहे तो प्रेक्षकांनाही आवडला नाही. महाराष्ट्रातले जे काही रसिक आहेत, कुस्तीची चाहते आहेत, ते पण क्रिटिसाइज करतायत, नाराज आहेत. तर हा प्रकार थांबवता आला असता का? हा, त्याच्या म्हणजे थांबवता आलाच म्हणजे सिच्युएशनच अशी होती. तू पुढचा तो काय म्हणजे ते महेंद्र काय डोक्यात घेऊन आला होता ते माहीत नाही. आणि त्याला जे करायचे त्यांनी ते 10 ते 15 सेकंदामध्येच त्यांनी ते उरकून टाकलं. महेंद्रनी माफी मागायला पाहिजे होती. नंतर माफी म्हणजे नंतर तो म्हणला पण मी आवाज ऐकलाय, मोडलेला आवाज ऐकलाय त्याने नंतर पप्पांसोबत. पण तू मोड तोपर्यंत काय करतो, लहान लीगल होड तुला सगळं साईडनी बोलते ते सोड सोड सोड, खुद्द रेफरी साईडनी माईकवरनं बोलते ते. तोपर्यंत तू काय करत होता. नंतर माफी मागून झालेल्या गोष्टी परत कुस्ती झाली असती तर हो मी हारलो असतो, नंतर तुम्हाला हरवलं असतं, त्यात आनंद आहे. महाराष्ट्रातच गादा येणार होती, महाराष्ट्राचे दोन्ही मल्ल, महाराष्ट्राची पब्लिक तिथं सगळी होती, नाराज होऊन जाणारच ना. ऋतुराज, तुमचं हाताला दुखापत झाली, आता हे तुम्ही गळ्यात हे घातलंय, तर याची विचारपूस करण्यासाठी महेंद्र गायकवाडकडून फोन वगैरे काय? नाही नाही, अशी विचारपूस नाही काय, असं काय फोन. नक्की तुमचा हात लवकर बरा होईल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या तुमच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर हे होते पृथ्वीराज मोहोळ, माजी महाराष्ट्र केसरी, ज्यांनी की खूप मेहनत करून हिंद केसरीच्या फायनलमध्ये गेले, मात्र त्यांच्या हाताला जखम झाली आणि काय झाली त्याचे कारण त्यांनी दिलं. गंभीर आरोप त्यांनी महेंद्र गायकवाड यांच्यावर केलेले. आता पुढच्या स्पर्धामध्ये जे जखमी झालेले पृथ्वीराज मोहोळ आहेत हे कशा प्रकारे पलटवार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.